नमस्कार. एम-एस-टी, सी-ई-टी असो किंवा जे-ई असो, मुलांना कायम एक प्रश्न पडलेला असतो, की कॉलेज चांगलं निवडायला पाहिजे का ब्रांच चांगली निवडायला पाहिजे? बऱ्याचदा पालकांना पण हा संभ्रम असतो. या काउन्सिलरला विचारा, त्या काउन्सिलरला विचारा. त्यामुळे असंख्य प्रश्न असतात आणि मुलं पण काही इतकी वयाने किंवा मॅच्युअर म्हणा किंवा प्रत्येकच घरामध्ये कोणीतरी डॉक्टर, इंजिनिअर किंवा इंजिनिअर चांगल्या एखाद्या कंपनीत काम करणारा असेल आणि तो गाईड करेल अशातलाही भाग नाही किंवा त्याने गाईड केलं कदाचित तरी सुद्धा त्याला त्याच्या क्षेत्रा रिलेटेड माहीत राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरातला कोणीतरी मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि तो कुठल्यातरी कंपनीत मोठ्या पदावर आहे, तर तो मेकॅनिकल बद्दलचं सगळं सांगू शकतो. सो जनरली असा एखादा माणूस की ज्याचा इंजिनिअरिंग रिलेटेड सगळ्या क्षेत्रात मित्र असतील, सगळ्यांशी कम्युनिकेशन चांगलं असेल, त्याचबरोबर कुठल्या कॉलेज त्यांचं जे काही ओरिजिन कॉलेज आहे ते पण चांगलं असेल, अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारणं, त्यांच्याकडनं सल्ला घेणं ही गोष्ट गरजेची आहे. पण जर समजा सगळ्यांनाच हे शक्य होणार नाही, की त्यांच्याकडं तो व्यक्ती अवेलेबल असेल, नसेल माहीत नाही. त्यामुळं मी एक जेनरिक तुम्हाला काही गाईडलाईन देतो, ज्या माझ्या 9 ते 10 वर्षातल्या अनुभवातल्या आहेत. सो माझं शिक्षण सी-ओ-ई-पीमधून झालेलं आहे. त्यामुळे माझे बऱ्यापैकी सी-ओ-ई-पी कॉलेजचे जे काही 700 विद्यार्थ्यांची आमची बॅच असेल, तर ती बॅच बऱ्यापैकी त्यातले 400 ते 500 तरी माझ्या ओळखीचे आणि संपर्कातले आहेत, की ज्यांच्याशी मी अधूनमधून बोलत असतो. सो बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की कम्प्युटर ब्रांच घेतली, आता जग कम्प्युटरचं आहे, एआयचं जग आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स केला म्हणजे नोकरी 100% आहे किंवा प्रत्येक काही दिवसानंतर ह्या सेगमेंट बदलतात. म्हणजे 2010चा काळ ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छितो होतो, त्यावेळेस मेकॅनिकल या ब्रांचला जास्त डिमांड होती. कारण त्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये फार इव्होल्यूशन होतं. आता सगळं डिजिटलायझेशन झाले, त्यानंतर सगळे कम्प्युटर, त्यानंतर कोरोनाच्या काळामुळं तर ऑनलाईन आणखीनच बूम, असं सगळं क्षेत्रच बदलले. त्यामुळे सध्याचा ट्रेंड जो आहे तो फॉलो करतोय कम्प्युटर, कम्प्युटर, आय-टी, आय-टी, ई-एन-टी-सी याला. तर बऱ्याचदा लोकांना वाटत असतं की काय निवडावं? कॉलेज का कुठली तरी शाखा, की कुठली ब्रांच? सर्वप्रथम तुम्हाला काय पाहिजे हे मुळात तुमच्या 12वीच्या, सी-ई-टीच्या, जे-ईच्या पर्सेंटाईलवर अवलंबून आहे. म्हणजे बऱ्याचदा असं बी असतं की तुम्हाला कळतं की बाबा आय-आय-टी बॉम्बेला सी-एस मिळणं भारी आहे किंवा व्ही-जे-टी-आय किंवा पी-आय-सी-टी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सी-ओ-ई-पी इथे सी-एस मिळणं चांगलं आहे. पण तुमचे मार्कच जर त्याच्यात बसत नसतील, तर इव्हन दो तुम्हाला कळतंय की ही ब्रांच चांगली आहे, हे कॉलेज चांगले आहे, तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबलच नाहीत. का? कारण की तुम्ही मेरिटनुसार तिथे लागू शकणार नाहीत. त्यामुळं काय थंब रूल पाहिजे? मुळात तुमचं जे काही पर्सेंटाईल आहे, जे काही आलेलं आहे, तर ते चांगलं पाहिजे, सन्मानजनक पाहिजे, की जेणेकरून ते ॲटलीस्ट अबोव्ह 85, अबोव्ह 90, अबोव्ह 95 असेल, तर तुम्ही ॲटलीस्ट त्या गेममध्ये तरी राहता. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी, की तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्यावरून पण निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काही लोकांचे छोटे-छोटे मोठे व्यवसाय आहेत. काहींचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे, काहींचा वेगवेगळा व्यवसाय असेल. तर ते व्यवसाय असताना तुम्ही कम्प्युटरच्या भानगडीत जास्त पडण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे केमिकल रिलेटेड काहीतरी व्यवसाय आहे आणि तुम्ही कम्प्युटर सायन्स शिकताय आणि मग म्हणताय की मला जॉब करायचा आहे. मग तुम्ही तिकडे जॉब करत असताना तुमच्या घरातल्या त्या व्यवसायाला पुढे चालून तुमचा काय जास्त बेनिफिट होईल का नाही माहीत नाही. त्यामुळं जर तुमच्या घरामध्ये काहीतरी व्यवसाय हा इंडस्ट्री रिलेटेड असेल, तर तुम्ही त्या इंडस्ट्रीला धरून शाखा निवडली पाहिजे. म्हणजे भविष्यात तुम्ही त्यांना मदत करू शकाल किंवा तो बिझनेस टेक ओव्हर करू शकाल आणि तुमच्या आई-वडिलांची पुढचे मोठे तुम्ही एका कंपनीच्या 2 कंपन्या करू शकाल किंवा त्या कंपनीमध्ये ग्रोथ करू शकाल. सो सिमिलर वेनी कम्प्युटर कुणी घ्यावी किंवा तुम्हाला कशात आवड आहे. पण बऱ्याचदा मी एक ऑब्झर्व्ह केलंय, मुलांना काही माहीत नसतं की मला काय आवडते काय नाही. शेजारचा म्हणतो कम्प्युटर, मी बी म्हणतो कम्प्युटर, सगळेच म्हणतात कम्प्युटर. मग सगळ्यांना डिमांड कम्प्युटर, कम्प्युटर. मग त्यासाठी डोनेशन भरायची वेळ येऊ, त्यासाठी काय लग्गे लावायची वेळ येऊ, काय वाटेल नाही ते त्याच्यासाठी करायला लागतं. पण माझं म्हणणं आहे, कोडिंग शिकण्यासाठी खरंच कम्प्युटरची डिग्री पाहिजे अशातला भाग नाही. कोडिंग तुम्ही कुठूनही शिकू शकता. त्याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरवाले पण टाटासारखे म्हणजे टी-सी-एस, इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो
त्याच्यात कंपन्या ॲक्सेंचर ह्या कंपन्यामध्ये सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत. त्यातले त्यात थोडंसं जास्त पॅकेज हे ज्याचं कोडिंग चांगलं आहे, तर त्याच्यातही कोडिंग चांगला असण्यासाठी तुमची डिग्री कोणी विचारणार नाही मला वाटते. कारण की डिग्री कॉम्प्युटरची आहे आणि त्याला कोडिंगच येत नसेल, तर तो कालांतरानं फेल होईल. आणि एखादा मेकॅनिकलवाला आहे आणि त्याला खूप आवड आहे कोडिंगची, त्यानं सगळे जावास्क्रिप्ट, अँग्युलर, रिॲक्ट, HTML, सी प्लस प्लस अशा हजारो लँग्वेजेस ज्या काही असतील त्या जर खूप आवडीने शिकल्या आणि त्याला जबरदस्ती येते, तर त्याच्याकडे डिग्री नसेल तरी हळूहळू तो लॅडर चढत जाणार. त्यामुळं कुठली शाखा घेत आहे, कुठलं कॉलेज घेत आहे, आता असं पण आहे कॉलेज खूप भारी आहे आणि ब्रांच चांगली नाही तरी प्रॉब्लेम. ब्रांच खूप चांगली आहे पण कॉलेजला प्लेसमेंटच नाही, काय फायद्याचं नाही. बरं, कॉलेज बी खूप भारी आहे, ब्रांच पण खूप भारी आहे, विद्यार्थी पण खूप भारी आहे आणि त्यावर्षी रिसेशन आले, मार्केटमध्ये जॉबच नाही. मग याचा अर्थ खरंच तुमच्यावर अवलंबून आहे का, की स्कोप स्कोप तुमच्या हातात नाहीच आहे. स्कोप हा दरवर्षी जसं नैसर्गिक कंडिशननुसार या वर्षीचा पावसाळा बदलतो, यावर्षी जास्त पाऊस, कमी पाऊस, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तुमच्या हातात नाहीये. त्याच पद्धतीनं नोकऱ्या हे काही तुमच्या हातातली गोष्ट नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं स्किल वाढवायला बघा, की जेणेकरून मला नोकरी कोणी नाही जरी दिली, तरी माझं काहीतरी मला करायचंय आणि त्याच्यासाठी मी काहीतरी प्रयत्नशील असलो पाहिजे. याचा अर्थ काही चांगलं कॉलेज घेऊ नये या मताचा मी नाही, चांगली शाखा निवडू नये याही मताचा मी नाही. तुम्ही ब्रांच पण खूप चांगली निवडायचा प्रयत्न करा. पण चांगली ब्रांच म्हणजे काय? माझं म्हणणं आहे कुठली पण ब्रांच चांगली आणि वाईट असं काही नसतंच. तुम्ही तिथं जर खूप जीव लावून त्या ब्रांचला शिकलात, त्याच्या रिलेटेड ओपनिंग निघाली, तर तुम्हाला जॉब मिळणार. आज मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ह्या 3 इंजिनिअरिंगच्या मदर ब्रांचेस आहेत, की ज्याच्यापासून सगळं हे चालतं. मग तुम्ही त्या शाखांमध्ये जाऊन पण चांगलं करिअर घडवू शकता किंवा कॉम्प्युटर एखाद्या ज्या कॉलेजला कधी काही कंपनी येत नाही, फक्त कॉम्प्युटरला डिमांड आहे म्हणून त्यांनी कॉम्प्युटर कोर्स लॉन्च केलाय. कदाचित तिथे इंजिनिअर शिकवायला कॉम्प्युटर रिलेटेड एवढे चांगले फॅसिलिटी आहेत, नाहीत माहीत नाही. तिथं गेला आणि तिथं नोकरीच नाही. मग तुम्ही आपलं भटकणार, डिजिटल मार्केटिंग करणार, काहीतरी Facebook, Insta काहीतरी करत बसणार. मग त्यामुळं माझं एका वाक्यात उत्तरे द्या असा जर प्रश्न विचारला, तर तुमच्या मार्कानुसार तुम्हाला जर नोकरी करायची असेल, तर ट्राय करा, की चांगलं कॉलेज जिथं प्लेसमेंट चांगलं आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत, की जे टॉप 10-15 कॉलेजेस आहेत. COEP असेल, PICT असेल पुण्यामध्ये, त्यानंतर तुमचं VIT असेल किंवा आणखीन बरेच कॉलेजेस आहेत. तिथे प्रायव्हेट कॉलेज पण आहेत भरपूर, ज्यांना नोकऱ्या वगैरे मिळतात. गव्हर्नमेंटमध्ये बोलाल तर VJTI आहे, SPC आहे मुंबईला, WC सांगली आहे, नांदेडला HGGS आहे. त्याच्यानंतर औरंगाबादचं गव्हर्नमेंट असेल. त्यामुळं बरेचसे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्यामुळं माझं मत हे आहे, की जे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत, ब्रांच का एखादं चांगलं कॉलेज, लवकर नोकरी पाहिजे असेल तर असं कॉलेज निवडा, की ज्या कॉलेजला लई कंपन्या प्लेसमेंटला येतात. आणि जर स्वतःचं काहीतरी करायचंय, व्यवसाय करायचा आहे, घरच्या बिझनेसला वाढवायचंय किंवा तुम्हाला लगेच घरी पैसे देणं हे काय अनिवार्य नाहीये, तर मग तुम्ही चांगली शाखा निवडा, चांगली ब्रांच, चांगला ट्रेंड निवडा. मग जेणेकरून तुम्ही त्याच्यातलं नॉलेज खूप घेऊन आई-वडिलांच्या सपोर्टनी किंवा तुमचं स्किल सेट वाढवून नंतर तुम्ही उद्योजक बनू शकाल. त्यामुळं ज्याला पैसे लवकर घरी द्यायचेत किंवा त्याचं पायावर उभं राहायचंय, अशांनी ज्या कॉलेजला प्लेसमेंट जास्त आहे ते निवडा. मग तिथं बघू नका तुम्हाला काय आवडते. तसे तुम्हाला काही सगळ्या ब्रांच तुम्ही शिकल्या नाहीत. त्यामुळं एखादी भाजी खाल्लीच नाही आणि तुम्ही सांगणार, की नाही कॉम्प्युटर लय भारी असतं, असं काही नसतं. लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही ऐकताय. आता जर काही दिवसानंतर मेकॅनिकलवाल्यांना 2-2, 3-3 कोटी पॅकेज मिळायला लागले, की सगळे धडाधड कॉम्प्युटर सोडून मेकॅनिकलला जाते. आता ते स्टोरी नाही आहे. आता काही दिवसापूर्वी एक न्यूज येते, की एका IITच्या विद्यार्थ्याला 784 करोड रुपयाचं पॅकेज मेटाने दिलं. मग बस लोकं तेवढंच धरून बसतात. कॉम्प्युटर इंजिनिअर किंवा त्या कॉलेजला इतकं पॅकेज मिळालं, मग सगळ्यांनी तेच कॉलेज मिळवण्यासाठी फाईट करा, नाहीतर तीच ब्रांच घेण्यासाठी. मग तसं पाहिलं तर Googleचे जे CEO आहेत ते मेटलर्जी आणि मटेरियल सायन्सचे पास आउट आहेत. मग तसं पाहिलं तर कोण म्हणेल, की कोणी म्हणेल ना Google सारख्या कंपनीचा CEO हा कॉम्प्युटर ग्रॅज्युएटच असतो. ते तर ग्रॅज्युएट मेटलर्जीचा आहे. मग याचा अर्थ असा आहे का, की मेकॅनिकल, मेटलर्जी, प्रोडक्शन, सिव्हिल, इन्स्टिट्यूट ह्या ब्रांचेस चांगल्या नाहीत? तुम्ही कसं त्याला, म्हणजे बऱ्याचदा असं असतं, मंदिरात गेल्याच्या नंतर सगळ्यांनाच देव पावतो अशातला भाग नाही. कधी-कधी काही लोकं ते म्हणतात ना, काही लोकं काय भाव मनामध्ये घेऊन तिथं जातात, ती पण गोष्ट मॅटर करते. त्यामुळे काही कर्म पण नावाचा प्रकार असतो.
त्यामुळं प्रारब्धात आपल्या काय लिहिलं आहे ते पण खूप मॅटर करतं. त्यामुळं सगळ्या CETच्या विद्यार्थ्यांना माझ्या सूचना आहेत, की त्यांना कदाचित बऱ्याचदा असं पण असतं, तरी सांगायला लागले, आपल्याला वाटतं आपलं सगळं कळतं. अशा लोकांसाठी खरं तर ते स्वतःच मार्गदर्शक असतात. त्यामुळं चांगलं झालं तरी त्यांच्यामुळं झालं, वाईट झालं तरी त्यांच्यामुळं झालं. त्यामुळं ज्यांना थोडंसं कन्फ्युजन आहे, ज्यांना लवकर पैसे कमवायचेत, लवकर घरच्यांना सपोर्ट करायचा आहे, अशांनी असं कॉलेज प्रिफरन्स द्या, की जिथे नोकरीसाठी कंपन्या बऱ्याच येतात. आणि ज्यांना स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय, ज्यांना काहीतरी घरच्यांच्या व्यवसायाला वाढ द्यायची किंवा पैशाची इमिडिएट अशी अर्जन्सी नाहीये, की घरच्यांनी आई-वडिलांना जगवलं पाहिजे. अशांनी छान ट्रेंड निवडा, छान ब्रांच निवडा, ज्यात तुम्ही खूप नॉलेज घेऊन PhD पर्यंत जाल, रिसर्च कराल, R&D कराल आणि पुढे चालून तुम्ही स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण कराल. त्यामुळं हे 2 बेसिक फंडा जे आता CETचे कॅप राउंड चालू होतीलच, त्यावेळेस तुम्हाला जो प्रश्न पडणार त्याचा हा जेवढं काही मला कळतं कदाचित याच्यापेक्षाही भारी कोणतरी सांगू शकतं. मला जेवढं कळतं तेवढं मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि इतरांसाठी हा व्हिडिओ टाकतोय. सो कुणाला काही डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला रीच आउट करू शकता. थँक यू.